सामन्याला सुरुवात होत आहे। या सामन्याची पंचगिरी निलेशजी महाजन आणि मुकेश फरडे आणि गोलंदाजी घेऊन येतोय तो वेळोळी संघाकडनं किरण आणि फलंदाजीसाठी येत आहेत सलामीचे फलंदाज स्ट्राइकला आहे तो प्रवीण आणि नॉन स्ट्राइकला आहे तो ओमकार। सुंदर असं वातावरण, धुक्याचं सावट आणि पहिलाच सामना 7व्या दिवसाचा चांगलासा आयोजन नियोजन राजेशजी फरडे सीपीएल अध्यक्ष यांच्या मार्फत आणि त्यांना ज्यांचे मोलाचं योगदान लाभलं ते गणेश शेठ बोंद्रे सामना सुरू होत आहे। पहिला चेंडू किरण याचा मारा करेल तो प्रवीण आणि वापस्तीच्या बाहेर पंचांचे दोन्ही हात हवेत अवांतर धाव। पहिला चेंडू वाईट आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या वाढते 1 धाव। चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे ती किरण याला, कारण पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि उंचावरून मारलेला चेंडू बघूया झेल होतोय की काय आणि काहीसा जज करू शकला नाही तिथे क्षेत्ररक्षक आणि झेल सुटलेला आहे या ठिकाणी। या दरम्यान 2 धावा पूर्ण करून धावसंख्या होते 3 धावा। उंचावरून मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी होतोय या ठिकाणी। झेल उडला होता परंतु मिसअंडरस्टँडिंग मुळे हा झेल होऊ शकला नाही। या दरम्यान 2 धावा पूर्ण करणे यश आलाय तो ओमकार आणि प्रवीण याला। पुढील चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने कट केलेला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण आणि काहीसा फंबल होतोय तिथे क्षेत्ररक्षक आणि 1 धाव। धाव संख्या होते 4। पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे ती ओमकार आणि प्रवीण याला। किरण मार्फत पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या नादात बीट होतोय। यष्टी रक्षक अपील करताना पण आमचे पंच फेलतात आहेत आणि निर्धाव चेंडू। पुढील चेंडू आणि फुल डिलिव्हरीचा चेंडू कट करण्यात यश आलंय परंतु चांगला असं क्षेत्ररक्षण मार्फत इथे 2 धावा कंप्लीट करतोय। ओमकार पुढील चेंडू आणि चांगला असा उंचावरून मारलेला चेंडू बघूया इथे क्षेत्ररक्षक तैनात परंतु काही करू शकत नाही। पहिलाच सीपीएल मधील षटकार।
7व्या दिवसातील हा पहिला षटकार ओमकार मार्फत सुंदर असा उंचावरून मारलेला चेंडू जातोय सीमा रेषा पार। चांगली फलंदाजी करताना दिसतोय तो सलामीचा फलंदाज ओमकार। पुन्हा एकदा कट करण्याच्या नादात परंतु बीट होतोय। आणि पहिल्या षटकाअखेर धावसंख्या होते ती 12 धावा। पहिलंच पॉवर प्लेचं असं षटक आणि या षटकामध्ये 12 धावा। चांगली अशी फलंदाजी करतोय तो ओमकार। आणि दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो हेमंत। आणि हेमंत याला चांगलं हाताळावं लागणार आहे हे पॉवर प्लेचं षटक। आजचा 7वा दिवस चेरवली चॅम्पियन प्रीमियर लीग। अध्यक्ष राजेशजी फरडे आणि त्यांना ज्यांचं मोलात हॅलो बोलतो तो हॅलो सुंदर अशी गोलंदाजी।
तिसरा चेंडू आणि कट करण्याच्या नादात, परंतु या ठिकाणी गॅप मधून आणि 2 धावा घेण्यात यश येतोय तो प्रवीण याला. चांगली अशी गोलंदाजी करावी लागणार आहे ती हेमंत याला. पुढील चेंडू हेमंत याचा, मारा करीत तो प्रवीण आणि कट करण्याच्या नादात बीट होतोय. प्रवीण काही समजू शकत नाही. चांगली गोलंदाजी करतोय तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये हेमंत. चांगली अशी गोलंदाजी करतोय तो हेमंत. पुढील चेंडू आणि उंचावरून मारण्याचा प्रयत्न बहुधा जातो गॅप मध्ये. या दरम्यान 2 धावा पूर्ण. चांगली अशी गोलंदाजी. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत त्या हेमंत याने. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस डिलिव्हरीचा चेंडू. या दरम्यान 1 धाव पूर्ण. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते ती 17 धावा. चांगला असं षटक हेमंत याचं. आपल्या षटकामध्ये फक्त 5च धावा खर्च केल्या. गेगाव संघाचा प्लस पॉइंट म्हटलं तर अजून एकही विकेट इथे गमावलेली नाहीये. पाच षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे ती ओमकार आणि प्रवीण याला. चांगली पार्टनरशिप उभारावी लागणार आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पुढील षटक घेऊन येतोय तो वैभव. तिसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं. वैभव याला सुद्धा हेमंत प्रमाणे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. कुठेतरी विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. कारण सलामीला आलेले फलंदाज प्रवीण आणि ओमकार अजूनही मैदानात. त्यांना सुद्धा चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. जर गेगाव संघाला एक चांगला टार्गेट उभारावा व लागणार आहे या ठिकाणी. चांगला रन रेट करावा लागणार आहे. कारण 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 17 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. पुढील चेंडू वैभव याचा आणि चांगला असा पहिल्या चेंडूवर वैभव याचा सलामी षटकार. चांगली अशी सुरुवात प्रवीण याची या षटकामध्ये. पहिलाच सीपीएल षटकार गेगाव संघाचा. दुसरा षटकार आणि आमच्या YouTube लाईव्ह ला सलामी देत सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो ओमकार आणि प्रवीण. पहिल्या षटकामध्ये ओमकार याने षटकार लगावला होता.
त्याचप्रमाणे आताही वैभव याच्या पहिल्या चेंडूवर प्रवीण यानं षटकार मारला. पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, परंतु गॅप मध्ये ज्या दरम्यान 2 धावा पूर्ण आणि 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती 25 धावा. चांगला कमबॅक करावा लागणार आहे तो वैभव याला. आपल्या 2 चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्या आहेत वैभव याने. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैला आणि सुंदर अशी झेल. या ठिकाणी पहिला गडी बाद. गेगाव संघाचा पहिला झटका बसतोय प्रवीण मार्फत आणि बाद होतोय. वैभव यानं आपल्या षटकामध्ये चांगलं कमबॅक करून पहिला धक्का देतोय तो गेगाव संघाला. चांगली अशी फटकेबाजी करत होता प्रवीण आणि या ठिकाणी बाद होतोय. प्रवीणची जागा घेऊन येतोय तो देविदास. पुढील चेंडू वैभव याचा कट करण्याच्या नादात बीट होतोय, काही समजू शकला नाही देविदास. ओमकार देविदास नॉन स्ट्राइकचा एंड आणि स्ट्राइकला येतो ओमकार. चांगला असा कमबॅक म्हणता येईल तो वैभव याचा. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याच्या नादात बहुधा हा सुद्धा झेल. दुसरा झटका बसतोय तो गेगाव संघाला आणि 2 चेंडू लगातार डॉट झाल्यानंतर विकेट मिळते ती वेलोली संघाला. बाद होतोय ओमकार आणि ओमकारची जागा घेऊन येतोय तो चेतन. आणि 2 गडी बाद करण्यात यश येते वैभव याला. चांगला असा कमबॅक आपल्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर 2 धावा, अशा 8 धावा खर्च केल्यानंतर पुढील 3 चेंडू 2 विकेट्स आणि 1 निर्धाव. अशा प्रकारे 5 चेंडू आणि फक्त 8 धावा खर्च करून 2 विकेट घेण्यात यश आलंय वैभव याला. आणि पुढील चेंडू कट करण्यात, परंतु तिथे पॉइंटच्या हातात आणि 1 धाव चोरण्यात यश. या 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या होते ती 26. आणि पुढील षटक चांगली अशी फलंदाजी करावी लागणार आहे ती देविदास आणि चेतन याला. आणि मी तर म्हणतोय गेगाव संघाकडे चांगले असे फलंदाज आहेत. चांगली अशी धावसंख्येचा टार्गेट ठेवावा लागणार आहे तो प्रवीण स्पोर्ट्स वेलोली संघाला, कारण त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग ऑर्डर आहे. आणि यापुढील षटक हाताळण्यासाठी येतोय तो किरण. किरण याने आपल्या पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या.
वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो किरण. चांगला समाचार घेवा लागणार आहे तो फलंदाज देविदास आणि चेतन याला. चौथं षटक मार्गस्थ. चौथ्या षटकातील हा पहिला चेंडू किरण याचा आणि उंचावरून मारलेला बहुधा जातोय सीमा पार. युट्यूबला सलामी देत पंचांचा निर्णय षटकार. आणि देविदास याचा पहिल्या चेंडूवर सिंगल काढून स्ट्राइक घेत दुसऱ्या चेंडूवर षटकार. चांगली अशी फलंदाजी, खूपच सुंदर स्ट्रेटच्या दिशेने मारलेला सिक्सर पुन्हा एकदा मारण्याच्या नादात बीट होतोय आणि किरण याचा चांगला कमबॅक आपल्या दुसऱ्या चेंडूवर. सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय तो देविदास. पुढील चेंडू किरण याचा आणि कट करण्याच्या नादात पुन्हा एकदा बीट होतोय देविदास. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर पुढील दोन चेंडू निर्धाव काढण्यात यश आलं आहे तो किरण याला. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा जातोय सीमा पार. सीपीएल षटकार. पंचांचे दोन्ही हात हवेत आणि आमचे पंच निलेशजी महाजन. आणि या षटकारानंतर धावसंख्या होते ती 38 धावा. या षटकातील अजूनही दोन चेंडू शिल्लक. चांगली अशी फलंदाजी करतोय तो देविदास. अजूनही चेतन स्ट्राइकची वाट बघताना, कारण समोर चांगली अशी फलंदाजी करतोय देविदास. आमचे सीपीएल अध्यक्ष राजेशजी फरडे चांगली अशी लीग आणि त्यांचे सहकारी राकेश कोस शेरवली. पुढील चेंडू किरण याचा आणि जातो डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट आणि एक बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या होते 40 धावा. पुढील चेंडू किरण याचा आणि बहुधा लेग बिफोर पंचांचा निर्णय गडी बाद या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे.
आणि आउट, गडी बाद होतोय. आणि चेतन बाद झाल्यानंतर येतोय तो मुकेश. आणि आपला रिव्ह्यू गमावून बसले. प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू इथे उपलब्ध आहे, फक्त आणि फक्त लेग बिफोर साठी आणि विमर साठी. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि गेगाव संघ आपला रिव्ह्यू गमावून बसले आहेत. पुढील चेंडू किरण याचा. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने कट केलेला चेंडू, सिंगल धाव कंप्लीट. आणि या दरम्यान 2 धावा चोरण्यात यश. चेतन आणि मुकेश याला, देवीदास आणि मुकेश याला. चौथ्या षटका अखेर 10.50 च्या रन रेटने धावा होतात 42 धावा. किरण याने आपल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या आणि आपल्या 2 षटकामध्ये तब्बल 28 धावा देत थोडस महागड असं षटक 28 धावा खर्च करून एक गडी बाद करण्यात यश आलं आहे. या दरम्यान ड्रिंक ब्रेक होतोय. आणि 5वं षटक घेऊन येतोय तो हेमंत. यानं आपलं पहिलं षटक चांगल्या प्रकारे हाताळलं होतं. फक्त 5 धावा दिल्या होत्या. तोच हेमंत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करताना आणि स्ट्राइकला येतो देवीदास. याने चांगली अशी फलंदाजी केलेली आहे या सामन्यामध्ये. 2 षटकार आणि पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह या ठिकाणी, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि हो नाही म्हणता म्हणता आपली विकेट गमावून बसतोय तो हेमंत रनआउटच्या स्वरूपात. आणि गेगाव संघाला लागणारा हा तिसरा झटका रनआउटच्या स्वरूपात. देवीदास बाद होऊन त्याची जागा घेऊन येतोय तो प्रशांत.
चांगली फलंदाजी करत होता, परंतु काही गरज नव्हती या धावेची आणि आपली विकेट गमावून बसतोय. गेगावला लागणारा हा चौथा झटका आणि मुकेश चांगला असा चेंडू पडल्यानंतर लोवर टप्पा आणि समजू शकला नाही. बीट होतोय तो मुकेश. पुढील चेंडू हेमंत्याचा. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी घेत नाही, खाली राहणारा हा चेंडू पुन्हा एकदा बीट. चांगली अशी गोलंदाजी करताना दिसतोय तो हेमंत आपल्या संघासाठी. कारण आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि या ठिकाणी लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू तिथे गॅप मधून जातोय सीमापार चौकार. दोन चेंडू डॉट झाल्यानंतर पुढील चेंडूवर चांगला असा कट करून गॅप मध्ये चौकार. पुढील चेंडू हेमंत याचा. आणि सुंदर असा आमच्या चेरो बाप्पाला सलामी देत सीपीएल षटकार. चांगला असा उंचावरून मारलेला चेंडू आमच्या चेरो बाप्पाला सलामी देत हा सीपीएल षटकार. पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न पण तिथे अयशस्वी होतोय आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण. आणि 5व्या षटकाच्या अखेरीस 11 च्या सरासरीने धावसंख्या होते ती 55 धावा. चांगली फलंदाजी करतोय तो मुकेश आणि प्रथमच आता येतोय तो स्ट्राइकला प्रशांत. आणि बहुधा हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे, 6वं षटक. पॉवर प्लेचं षटक. सॉरी, पॉवर प्ले झाला आहे या ठिकाणी. हे हेमंत याचं पॉवर प्लेचं षटक होतं. आपल्या पहिल्या षटकामध्ये हेमंत याने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. पॉवर प्लेचं षटक होतं. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 1च धाव खर्च केली होती, परंतु शेवटच्या 3 चेंडूवर तब्बल 12 धावा. आणि पुढील षटक हरेश.
आणि या षटकामध्ये सॉरी 13 धावा आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल, 2 डॉट, त्याच्यानंतर चौकार, षटकार आणि 2 धावा, अशा प्रकारे 13 धावा. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू, परंतु सुंदर असा मारलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने. या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती 57 धावा. चांगली अशी पार्टनरशिप होते या ठिकाणी प्रशांत आणि मुकेश याद्वारे. प्रशांत याने जर षटकार मारला तर हरेश डोंगरे यांच्या मार्फत प्रति षटकारास 100 रुपयाचं प्राइज येथे लागू झालेला आहे. या दरम्यान सिंगल धाव. डबल धाव. चांगली अशी पार्टनरशिप होते. चला, चांगली अशी सुवर्ण संधी, प्राइज लागू झालेला आहे. आणि चांगला असा डिफेन्सिंग शॉट म्हणता येईल या ठिकाणी. 1 धाव, पण तिथे चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण होतंय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे ते प्रशांत आणि मुकेश याला. चांगली अशी फलंदाजी करते. सिंगल, डबल, चौकार, षटकार आणि रन झाले 60. पुढील चेंडू हरीश याचा आणि जातोय वापेष्टीच्या बाहेर. पंचांचे दोन्ही हात हवेत आणि अवांतर धाव. हरीश काहीसा भरकटलेला दिसतोय या चेंडूवर. पुन्हा एकदा भरकटलेला चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईट. षटकातील दुसरा लगातार चेंडू वाईट. कमबॅक करावा लागणार आहे बेलोली संघाच्या गोलंदाजाला हरीश याला. या ठिकाणी चांगली पार्टनरशिप होते आणि पुन्हा एकदा चांगला असा लेग साइडच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु चांगला असा क्षेत्र रक्षक या ठिकाणी तैनात आणि सिंगल धाव. मुकेश याला सिंगल धाव काढण्यात यश. स्ट्राइकला आहे तो प्रशांत. हरेश टू प्रशांत. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू. पंचांचा निर्णय येतोय तो वाईट. पुन्हा एक अवांतर धाव. या ठिकाणी धावसंख्या होते चौसष्ट धावा. चांगला असा कट केलेला चेंडू. 65 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक हरेश याच्या षटकातील. पुढील चेंडू हरेश याचा आणि पुन्हा एकदा उंचावरून मारलेला चेंडू. बहुधा सुंदर अशी झेल या ठिकाणी गडी बाद.
सुंदर अशी झेल या ठिकाणी घेतलेली आहे ती हेमंत याने आपल्या धावा वाचवलेले आहेत आणि सुंदर अशी झेल आणि प्रशांतची जागा घेऊन येतोय तो मयूर शेवटचं षटक असणार आहे रोशन याचं पुढील चेंडू शेवटचं षटक रोशन याचं सुंदर असा कट केलेला चेंडू एकच धावेवर समाधान मानावं लागणार आहे प्रशांत हा सिंगल डबलच्या स्वरूपात धावा घेतोय पहिल्यांदा स्ट्राइकवर येतोय तो मयूर पुढील चेंडू रोशन याचा आणि उंचावरून मारण्याच्या नादात परंतु झेल घेऊ शकत नाही या दरम्यान 2 धावा पूर्ण आणि तिसरी धाव चोरण्याच्या नादात पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु तिसरी धाव चोरण्याच्या नादात आउट होतोय मयूर आणि त्याची जागा घेऊन येतोय तो अर्जुन आणि प्रत्येक षटकारास या ठिकाणी 201 रुपयाचं प्राइज लावलेलं आहे दोन्ही फलंदाजांना मयूर अर्जुन आणि प्रशांत त्याला पण या बक्षिसाच्या नादात बाद होतोय आणि 7वा गडी बाद होतोय धावसंख्या होते ती 68 धावा अजूनही 3 चेंडू शिल्लक या षटकातील आणि त्याची जागा घेऊन येतोय तो चेतन स्ट्राइकला येतो प्रशांत पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी निर्धाव चेंडू अजूनही 2 चेंडू चांगला असा समाचार घ्यावा लागणार आहे तो फलंदाज प्रशांत याला कारण 68 धावा या ठिकाणी झाल्या आहेत मोठे फटके खेळावे लागणार आहेत परंतु या दरम्यान
एक सिंगल धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याच्या नादात 9वा 8वा गडी बाद होतोय तो चेतनच्या स्वरूपात. पुढील चेंडू आणि या एक धावेच्या मदतीने धावसंख्या होती ती 69 धावा. या चेंडूवर मला तरी वाटतंय मोठा फटका मारावा लागणार आहे आणि अवांतर धाव वाईट चेंडू. धावसंख्या होते 70 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक या ठिकाणी रोशन याचा चांगली अशी गोलंदाजी केलेली आहे. एकही मोठा फटका मारून दिलेला नाही आणि रनअपचा प्रॉब्लेम या ठिकाणी. या चेंडूवर मोठा फटका वाचवायला लागणार आहे आणि फलंदाजी करताना प्रशांत याला धावसंख्या वाढवावी लागणार आहे आणि या दरम्यान लेग बिफोर बाद होतोय. गेगाव संघानं प्रथम फलंदाजी करताना 70 धावा आणि 71 धावांचं आव्हान ठेवलं आहे ते प्रवीण स्पोर्ट्स वेलोळी संघाला.
पहिला चेंडू घेऊन जाईल मयूर नागेशसाठी. डावखुरी हाताचा फलंदाज मयूर टू नागेश. डावखुरी हाताचा फलंदाज पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पहिला चेंडू घेऊन जाईल मयूर नागेश साठी. पाहूया मैदानाच्या आत 71 धावांचं आव्हान आहे वेलोरी संघासमोर. पहिला चेंडू मयूर याचा नागेश साठी. आता मात्र एक सुंदर चेंडू. चेंडू गलीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू मयूरच्या माध्यमातून हाताळला गेला. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मयूर नागेश साठी. डावखुरी हाताचा फलंदाज खूपच घातक असतात. पाहूया नागेश काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा तोच त्याच प्रकारचा चेंडू. परिणाम निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय मयूर. स्लॉकचं षटक, हाणामारीचं षटक. दोन चेंडू फेकले तर दोन्ही निर्धाव चेंडू. एकंदरीत अप्रतिम गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मयूर नागेश साठी. 71 धावांचं आव्हान आहे वेलोरी संघासमोर. सुंदर फटका. चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स फरार होतोय चेंडू 4 धावांसाठी. डीजे या 4 धावनी संघाचं खातं ओपन होत आहे. धावसंख्या होती 4. 2 चेंडू सुंदर टाकले होते मयूरनं, परंतु तिसरा चेंडूचा खरपूस समाचार घेतला नागेशनं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मयूर नागेश साठी. आता मात्र चेंडू येतोय मिड ऑफच्या दिशेनं. सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतोय मयूर. 4 चेंडू फेकले आणि 4 धावा खर्च केल्यात मयूरनं. स्लॉकचं षटक आहे, हाणामारीचं षटक, परंतु सुंदर गोलंदाजी करतोय मयूर. नागेश मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आत. पुन्हा एकदा सज्ज होतोय मयूर नागेश साठी. आता एक मोठा फटका. नागेशच्या बॅट मधून चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. 1 धाव कंप्लीट केली जाईल. चेंडू फेल होईल, थ्रो केला जाईल. या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या होती 6. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या होती 6. बिनगडी बाद. प्रवीण स्पोर्ट्स वेलोली संघाची धावसंख्या 6. क्वालिफाईड अंपायर आहेत पुढचा चेंडू मयूर याचा नागेश साठी. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जातोय गलीमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु 1 धाव काही रोखू शकत नाही. या एका धावेने धावसंख्या होते 7. पहिल्या षटकाच्या अखेरीस प्रवीण स्पोर्ट्स वेलोली संघाची धावसंख्या 7. डीजे
धन्यवाद डीजे सुंदर संगीत डीजे महेश ठाकरेच्या माध्यमातून वारंवार आपणास ऐकण्यास मिळतंय। धन्यवाद महेश ठाकरे। दरम्यान जाऊया मैदानात टाकी वाटार संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। टाकी वाटार संघ मलेगाव संघाचे कर्णधार उपस्थित आहेत। टाकी वाटार संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज गेगाव संघाकडून मुकेश आणि पुन्हा एकदा स्ट्राइकवर जातोय नागेश। डावखुऱ्या हाताचा फलंदाज नागेश 7 धावांवर खेळतोय। पहिला चेंडू मुकेश याचा नागेश साठी। आता मात्र चांगला समाचार घेतोय नागेश, परंतु क्षेत्ररक्षक आहे थोडे फंबल होत आहेत। झेल मात्र नागेशचा सुटतोय। चेंडू थ्रो केला जाईल, फील्ड केला जाईल। या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत प्रवीण स्पोर्ट्स वेलोली संघाच्या। पंकजच्या माध्यमातून झेल मात्र सुटलाय नागेशचा, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल। या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या अंकेवर। धावसंख्या झाली 9। पुढचा चेंडू षटक मार्गातील दुसरा मुकेश टू नागेश। आता पुन्हा एकदा चेंडू येतोय लॉंग अंतर क्षेत्रात। 1 धाव कंप्लीट केली जाईल। या एका धावेने धावसंख्या होती 10 धावा। आता मात्र प्रथम स्ट्राइकवर येतोय सूरज हजारे। एनपी स्पोर्ट्स संघाकडून खेळणारा फलंदाज सूरज हजारे। एनपी स्पोर्ट्स संघाचा ओपनिंगचा फलंदाज सलामीचा फलंदाज आज मात्र आपल्या गावाकडून खेळताना पाहतोय। प्रथम स्ट्राइकवर येतोय सूरज हजारे। पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत। मुकेशच्या गोलंदाजीचा सामना करेल सूरज। प्रथमतः स्ट्राइकला आलाय। संघाची दारोमदार त्याच्या खांद्यावर सूरज आणि नागेश सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये दाखल आहे। पुढचा चेंडू घाई करायची आहे गेगाव संघ। मुकेश टू सूरज काहीसा आपटलेला चेंडू चांगला समाचार घेतोय। चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून। चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। 2 धावा कंप्लीट केल्या जातील। सुंदर क्षेत्ररक्षण। या 2 धावांनी धावसंख्या होते 12 धावा। सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या चेंडूवर देवीदास कडून। 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या देवीदासनं। या 2 धावांनी धावसंख्या होते 12 धावा। 3 चेंडू झाले तर अजूनही 3 चेंडू बाकी। या षटकातील दुसरं षटक स्लॉकचं षटक। पुन्हा एकदा सज्ज होईल बॅट्समन सूरज हजारे। आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकात विसावतोय, गडी बाद होतोय। मुकेशने जी विकेट घेतली आहे सूरज हजारेची, त्या विकेटसाठी हरितजीत डोंगरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय मुकेशला। आता मात्र सूरजची जागा घेतोय वेलोली संघाकडून विकी। पहिला हादरा बसलाय वेलोली संघाला। एक मोठा मासा गळाला लागला, त्याची जागा घेतोय विकी वेलोली संघाकडून। 1 डाऊन आलेला फलंदाज विकी। पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आत। अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत मुकेशचं सुंदर षटक पडतंय। आता मात्र एक आपटलेला चेंडू निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून पाहायला मिळते। धावसंख्या मात्र स्थिरावली धावसंख्या होते 12 धावा। मुकेशने 5 चेंडू फेकलेत आणि केवळ 5 धावा खर्च केल्यात
आणि एक गडी बाद करण्यात यश आले मुकेशला. एकंदरीत सुंदर गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून. आता मात्र एक सुंदर फटका चेंडू जातोय सीमारेषे पार. CPL चौकार. दोन षटकांच्या अखेरीस वेहलोली संघाची धावसंख्या झाले 16 धावा. एका गडीच्या मोबदल्यात धावसंख्या होते 16. स्लॉक दोन षटक संपली आणि धावसंख्या 16. एका गडीच्या मोबदल्यात प्रवीण स्पोर्ट्स वेहलोली संघाच्या आणि भूषणजी बेरे यांचं आगमन होत आहे. कानवे संघाचे हार्ड हिटर फलंदाज भूषणजी बेरे. टाकी पठार संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि मालेगाव संघाचा सुद्धा कर्णधार उपस्थित आहे. नाणेफेकी करून घ्यायचे. तन्मय मंडप डेकोरेटर्सचे मालक सर्वे सर्वा चंद्रकांतजी हरट साहेब यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय आणि भूषणजी बेरे साहेब यांनी सुद्धा व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होते प्रवीण. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक घेऊन येते प्रवीण. त्याचा सामना करेल नागेश. सलामीला आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये दाखल आहे. नाणेफेकी जिंकली मलेगाव संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले टाकेपाटार संघाला फलंदाजीसाठी. जाऊया मैदानात. प्रवीण नागेश पहिला चेंडू घेऊन जाईल नागेशसाठी प्रवीण. डावकरी आता फलंदाज आहे परंतु आज मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आत. पहिला चेंडू सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाचा हातात विसावतोय. निर्धाव चेंडू. नागेश मात्र आज मैदानामध्ये संघर्ष करतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 16 धावा एका गडीच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू प्रवीण याचा नागेशसाठी. आता मात्र वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होते जाऊन पोहोचते 17 या अंकावर. मयूर फळडे पिंटू स्पोर्ट्सचे कर्णधार यांचं आगमन होतंय. धावसंख्येत 17 धावा धावफलकावर लागल्यात. षटक मार्गस्थ तिसरं. गडी बाद झाला 1. पुढचा चेंडू. आता मात्र काहीचा आपटलेला चेंडू. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. बॅटची एज घेऊन संगीत डीजे महेश ठाकरेच्या माध्यमातून. आणि प्रवीणनी जी विकेट घेतली आहे नागेशची, या विकेट साठी हरिजी डोंगरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय प्रवीणला. आणि मुकेशला देखील मागच्या षटकामध्ये जी विकेट भेटली त्या विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक हरिजी डोंगरे साहेबांच्या माध्यमातून आलंय. वेरवली संघाच्या सलामीची जोडी मात्र पॅव्हलियन मध्ये परतली आहे. नागेशची जागा घेतोय हेमंत. वेळवली संघाकडून सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते केगाव संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण. सामना करायला हेमंत. प्रथमतः स्ट्राईकला आलेला फलंदाज हेमंत प्रवीणच्या गोलंदाजीचा सामना करेल. आता मात्र एक मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू येतोय टिप विकेटच्या दिशेनं. थोडस गचाल क्षेत्ररक्षण म्हणता येईल. दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 19 धावा. 2 गाड्यांच्या मोबदल्यात प्रवीण स्पोर्ट्स वेहलोली संघाची धावसंख्या 19. षटक मार्गस्थ तिसरं.
पुढचा चेंडू प्रवीण पुन्हा एकदा घेऊन जाईल चेंडू हेमंत साठी सुंदर फटका हेमंतच्या बॅट मधून चेंडू जातोय क्षेत्ररक्षक आहे सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे गडी बाद होतोय तिसरा वेलवेल संघाला तिसरा आदरा बसतोय हेमंतच्या रूपानं डीजे हेमंतची जागा घेतोय बॅट्समन हरेश मैदानावर दाखल होतोय प्रवीणनी जर अजून एक विकेट घेतली तर किरणजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे या दोन चेंडू मध्ये एक विकेट प्रवीणने घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रवीणसाठी सुंदर फटका चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार डीजे विकीच्या बॅट मधून येतोय हा चौकार या चौकाराने धावसंख्या होते जाऊन पोहोचते 23 या अंकावर अजून एक चेंडू शिल्लक आहे प्रवीणच्या षटकातला सामना करेल विकी वेलोली संघाकडून वनडाऊन झालेला फलंदाज विकी अजूनही मैदानामध्ये आहे गडी बाद झाले तर वेलोली संघाचे 3 आणि धावसंख्या झाले 23 धावा षटक मार्गस्थ तिसरं शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील सामना करेल विकी पुढचा चेंडू प्रवीण टू विकी काहीसा आपल्याला चेंडू जातोय सुंदर क्षेत्ररक्षण होते सर्कल मध्ये एक धाव काही रोखू शकत नाही या एका धावेने धावसंख्या होते 24 धावा 3 षटकांच्या अखेरीस प्रवीण स्पोर्ट्स वेलूर संघाची धावसंख्या 24 डीजे तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या होते प्रवीण स्पोर्ट्स वेल्लोरी संघाची 24 धावा 3 गडी परतले तंबूमध्ये प्रवीण सुंदर गोलंदाजी केली 8 धावा देऊन 2 गडी बाद केले सुंदर गोलंदाजी प्रवीणच्या माध्यमातून आता मात्र गोलंदाजी मार्क सज्ज होतोय गोलंदाज मयूर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय आणि संघाचं चौथं षटक घेऊन येतोय मयूर पहिल्या स्पेल मध्ये 7 धावा खर्च केला त्या मयूरनं आता पाहूया काय कामगिरी करतोय मैदानाच्या आता स्ट्राइक वर आहे विकी आणि नॉन स्ट्राइक वर हरेश वेलोली संघाकडून विकी जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आशा असतील वेलोली संघाला कारण धावसंख्या 71 धावांचं आव्हान आहे वेलोली संघासमोर पहिला चेंडू मयुर्याचा सामना करेल विकी सुंदर फटका चेंडू येतो लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक धाव कंप्लीट केली जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत मयूर डोंगरे नंतर विकेट घेतली तर राकेशजी साबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय पुढचा चेंडू मयूराचा विकीसाठी
आता मात्र विकीच्या बॅट मधून हा येतो एक ब्रँडेड क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डीजे. धावसंख्या 32 धावा. मयूर डोंगरे जर विकेट घेतली तर राकेश साबळे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे मयूर साठी. सुंदर फटका विकीच्या बॅट मधून पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं विकी जर मैदानावर राहिला तर नक्कीच वेरुळी संघ विजयी होऊ शकतो. पुन्हा एकदा सज्ज होत आहे गोलंदाज मयूर विकी साठी. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू गडी बाद होतोय. 14,000 बसतोय वेळ. होत मयूर डोंगरेसाठी विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक लागू होतंय मयूरला. 14,000 बसतोय विकीच्या रूपानं वेरुळी संघाला. आणि विकीची जागा घेतोय अक्षय वेरुळी संघाकडून. कमबॅक करतोय गोलंदाज मयूर. देवीदास डोंगरे यांचे वडील त्यांची मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. कुमारजी दत्तू डोंगरे साहेब यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. धावसंख्या झाले 32 धावा. गडी बाद झाले तर 4. देवीदास डोंगरे यांचे 2 षटकार मारले होते. त्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याच्या वडिलांकडून प्रेरणा महत्वाची, बक्षीस नाही. प्रेरणा नक्कीच महत्वाची असते. दरम्यान एक धाव मिळालेल्या चेंडूवर या एका धावेने धावसंख्या होते 33 धावा. रुपेश दादा डोंगरे यांच्याकडून मयुरी जी विकेट घेतली त्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. बक्षिसाची खैरात होते गेगाव संघावर. पुढचा चेंडू मयूर याचा सामना करेल हरेश. निर्धाव चेंडू वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत भर. धावसंख्या होते 34 धावा. पुढचा चेंडू मयूर याचा सामना करेल हरेश. आता मात्र एक मोठा फटका मारण्याचा मानस होता हरेशचा, परंतु बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाहीये. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या होती 34 धावा. गडी बाद झाले 4. प्रवीण स्पोर्ट्स वेलुरी संघाचे सुंदर गोलंदाजी करतायत गोलंदाज केगाव संघाचे. 71 धावांचं आव्हान आहे. एक माफक असं आव्हान, परंतु गडी बाद झालेत वेलुरी संघाचे 4. शेवटचा चेंडू शिल्लक असेल मयूरच्या षटकातला. सामना करेल हरेश. वेलुरी संघाकडून सफल होऊन खेळण्याचा मानस होता, परंतु पुन्हा एकदा बॅटला काही चेंडू स्पर्श झाला नाहीये. परिणाम निर्धाव चेंडू. षटक संपतंय. या षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 34 धावा. डीजे.
4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाले प्रवीण स्पोर्ट्स वेलूर संघाची 34 धावा. 4 षटक संपली, धावसंख्या 34. प्रकाशजी जाधव यांचं आगमन झालंय, त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे वेळवली संघाला. 18 चेंडू 37 धावा. पॉवर प्ले षटक पंचांचा इशारा देतोय. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे. प्रवीण स्पोर्ट्स वेळवली संघाला जर विजयी व्हायचं असेल तर येणारी 3 षटक आणि 37 धावांची गरज. गोलंदाजी मार्कट, गोलंदाज सज्ज होते मुकेश. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय गेगाव संघाकडून मुकेश. पहिल्या स्पेल मध्ये 9 धावा देऊन एक गडी बाद केला होता मुकेशनं. पुन्हा एकदा कर्णधार त्याच्यावर जबाबदारी सोपवतोय. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे प्रवीण स्पोर्ट्स वेलोली संघाला. पाहूया काय कामगिरी करतायत फलंदाज अक्षय आणि हरेश मैदानाच्या आत. या स्पेल मध्ये जर 2 विकेट काढले तर किरण डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे मुकेश साठी. स्ट्राईकवर आहे अक्षय आणि नॉन स्ट्राईकवर हरेश. मुकेश यांना जर 2 विकेट काढले तर किरणजी डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मुकेश साठी. एक सुवर्ण संधी. 18 चेंडू मध्ये 37 धावांची गरज आहे वेळवली संघाला. पाहूया पहिला चेंडू मुकेश याचा सामना करायला अक्षय. अक्षय बॅट मधून चेंडू जातोय, सर्कल मध्ये फील्ड होतोय. एक धाव काही रोखू शकत नाहीये. या एका धावीने धावसंख्या होते 35 धावा. 17 चेंडू 36 धावांची गरज. 17 चेंडू 36 धावा. पुढचा चेंडू मुकेशचा हरेशसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा मानस होता परंतु चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रात. एक धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावीने धावसंख्या होते 36 धावा. 36 रन. लॉस ऑफ 4 विकेट प्रवीण स्पोर्ट्स वेलोली. धावसंख्या झाली 36 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. येणारे 16 चेंडू 35 धावा. पुढचा चेंडू मुकेशचा सामना करेल अक्षय. सोळा चेंडू विजयासाठी 36 धावांची गरज. 35 धावांची गरज. 16 चेंडू 35 धावा. सुंदर फटका चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषे जवळ परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 38 रन. लॉस ऑफ 4 विकेट. 38 धावा धावफलकावर लागल्या आहेत. येणारे 15 चेंडू आणि 33 धावांची गरज. 15 बॉल 33 बनवायचे आहेत. वेलोली संघाला जर विजय व्हायचा असेल तर षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. प्रति षटकामध्ये 12.20 ची सरासरी राखावी लागेल वेलोली संघाला. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा मुकेश. मुकेशने जर 2 विकेट घेतली तर किरण डोंगरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मुकेश साठी. बक्षीस खैरात केगाव संघावर वारंवार पाहायला मिळते.
आता मात्र का निर्धाव चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या आता हातात विसावतोय. निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा खर्च केला होता आणि एक गडी बाद केला होता मुकेशनं. आता सुद्धा 4 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. सुंदर गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून येणारे 14 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज आहे. 14 बॉल 33 बनवायच्यात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू लाजवाब गोलंदाजी मुकेशच्या माध्यमातून वारंवार निर्धाव चेंडू होता येत. अक्षयला मात्र संघर्ष करतोय आज मैदानाच्या आत. आता तर निर्धाव चेंडू काढला मुकेशने तर किरण डोंगरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू जर निर्धाव काढला तर 101 रुपयाचं पारितोषिक किरणजी डोंगरे यांच्याकडनं मुकेशसाठी. फुल टॉस चेंडू चांगला समाचार घेतोय परंतु क्षेत्ररक्षक आहे मला वाटतं नो मॅच लाईन मध्ये चेंडू पडतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि 3 धावा मला वाटतं यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. या 3 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या अंकेवर. धावसंख्या होते 41. गडी बाद 4. डीजे येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी किरणजी डोंगरे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आहे गिगाव संघाला. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे किरणजी डोंगरे यांच्याकडनं. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 15 धावा जमा कराव्या लागतील वेलोली संघाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. आव्हान मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज चेतन डोंगरे. वैयक्तिक पहिलं सांघिक 6वं षटक घेऊन येतोय चेतन. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी राजाजी गायकर कानवेगावजी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रत्येक विकेटसाठी 101 रुपयाचं पारितोषिक राजाजी गायकर. येणारे 12 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज आहे वेलोली संघाला. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी किरणजी डोंगरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईकवर आहे अक्षय. अक्षय मात्र संघर्ष करतोय मैदानाच्या आत. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. 11 चेंडू 30 धावा. खूपच रोमांचक सामना. 11 बॉल 30 बनवायच्या मैदानाच्या आत. 101 रुपये लागू होत आहेत चेतनला. प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 101 रुपये पारितोषिक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले तर चेतन आणि 201 रुपयाचं पारितोषिक लागू झालंय चेतनला. मिडन ओव्हर टाकली तर हरेजी डोंगरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे चेतनला. आणि प्रत्येक निर्धाव चेंडूसाठी 101 रुपयाचं पारितोषिक किरणजी डोंगरे यांच्याकडनं लागू आहे.
पुढचा चेंडू चैतन्याचा अक्षयसाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू लाजवाब गोलंदाजी सलग 3 चेंडू निर्धाव आणि 300 रुपये लागू झाले चेतनला सलग 3 चेंडू निर्धाव आता मात्र काही अवघड होतोय सामना पाच चेंडू निर्धाव झालाय अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आता मात्र चेंडू सर्कल मध्ये जातोय एक धाव मिळेल या चेंडूवर या एका धावेने धावसंख्या पुढे गेली धावसंख्या झाली 42 धावा 4 चेंडू फेकले तर चेतन आणि एकच धाव खर्च केली आहे एकंदरीत सुंदर बॉलिंग लाजवाब गोलंदाजी 12 चेंडू मध्ये 30 धावा असताना 3 चेंडू निर्धाव टाकले आणि चौथ्या चेंडूवर एक सिंगल आले सुंदर गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळते पुढचा चेंडू आता मात्र काहीसा आपल्याला चेंडू मिड ऑफ तिथंच उडतोय आणि गडी बाद होतोय वेदोली संघाचा डीजे सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून 5 चेंडू फेकलेत आणि एकच धाव खर्च केली आहे लाजवाब गोलंदाजी 4 चेंडू निर्धाव फेकलेत चेतन आणि 400 रुपये लागू झाले चेतनला पुढचा चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक असेल 7 चेंडू 29 धावा आता मात्र एक मोठा फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा गडी बाद होतोय लाजवाब सहा चेंडू 29 धावांची गरज 6 चेंडू 29 धावा 27 धावाच्या फरकाने जिंकावा लागेल गेगाव संघाला जर बोनस पाहिजे असेल तर आणि अक्षयची जागा घेतोय किरण वेलोली संघाकडून 6 चेंडू 29 धावा प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय किरण डोंगरे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 101 रुपयाचं पारितोषिक अर्जुन साठी बक्षिसांची मात्र खैरात होतीये प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक अर्जुन साठी येणारे 6 चेंडू 29 बनवायच्यात खोलवट टप्प्याचा चेंडू येतोय मिडॉनच्या दिशेनं परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये या एका धावेने धावसंख्या होते 43 धावा येणारे 5 चेंडू 28 बनवायचे आता 5 बॉल 28 धावांची गरज आहे मैदानाच्या आता वेळोली संघाला आता तर अवघड होत चाललाय सामना येणारे 5 चेंडू 28 धावा प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक किरणजी डोंगरे यांच्याकडनं आता मात्र तोट्या धावेचा प्रयत्न होता आणि नक्कीच एक धाव चोरली आहे छोटी धाव म्हणता येईल या एका धावेने धावसंख्या होते 44 धावा बोनस गमावलेला आहे गेगाव संघानं धावसंख्या होते
44. पुढचा चेंडू अर्जुन याचा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि गडी बाद होतोय. सुंदर एसटी रक्षण. धन्यवाद डीजे. सुंदर एसटी रक्षण. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. बोनस गमावलेला आहे गेगाव संघानं. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज होतोय अर्जुन. प्रत्येक विकेट साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे अर्जुन साठी. किरणजी डोंगरे यांच्याकडनं बक्षिसाची खैरात होते गेगाव संघासमोर. पुढचा चेंडू अर्जुन वैभव साठी. आता मात्र चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव कंप्लीट केली जाईल. या एका धावेने धावसंख्या होते 45 धावा. आता मात्र सामना झुकतोय तो गेगाव संघाकडे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आता मात्र एक वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत बरं धावसंख्या होते 46 धावा. 46 रन. लॉस ऑफ 7 विकेट. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. टाकीपटार संघ आणि मलेगाव संघाने तयार राहायचं. यानंतरचा सामना मलेगाव उत्पक्ष टाकीपटार. मलेगाव संघाने नाणेफेकीत जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले टाकीपटार संघाला फलंदाजीसाठी. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू शिल्लक. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मला वाटतं आणि विजय होतोय गेगाव संघ. हँडशेक करायचे दोन्ही संघाने.